आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक नमो शेतकरी योजनेबाबत अखेर महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय झाला। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की राज्यामध्ये तसेच पूर्ण देशामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून टाकण्यात आले। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये पूर्ण वाटपासाठी सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। मात्र लक्ष द्या, आता आधी ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये भेटले आहेत त्या शेतकऱ्यांना यावेळेस पण भेटतील म्हणून सांगता यायचं नाही, कारण बऱ्याच जणांचं आता नाव यादीतून काढलं गेलं जाणार आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता देताना बऱ्याच जणांना जे आहे ते यावेळेस काढून टाकलेलं होतं, त्यांचं नाव यादीतून काढलेलं असून त्यांची पीएम किसान योजनेचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेमध्ये जर तुमची आता ही चूक झाली असेल किंवा तुम्ही जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमचा देखील हप्ता हा कायमचा आता बंद होऊ शकतो। कारण सरकारनं मोठा निर्णय आता घेतलेला असून सरकार आता याद्या चेक करत आहे। जर आता या चुका आढळल्या किंवा सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नसली तर तुमच्या बँक खात्यात पैसे हे जमा होणार नाहीत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटेल त्याबाबतची माहिती देखील या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। नेमका हप्ता आता कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होणार आहे, पैसे वाटप होताना एकदमच सर्व जिल्ह्यात मिळणार की टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यासहित सर्व यादी आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, अखेर सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटपासाठी सरकारचा निर्णय जाहीर झाला। या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की डायरेक्ट डीबीटी माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत। कोणतेही शेतकरी वंचित ठेवले जाणार नाहीत। म्हणजेच की पहिला टप्पा आता सरकारचा जाहीर होणार असून एकाच टप्प्यात सर्व पैसे जमा होतील। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आता आम्ही मोठी घोषणा करत आहोत। शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की पैसे कधी मिळतील, मात्र आता ती प्रश्न तुम्हाला जे आहे ती मनात आणण्याची गरज नसून डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येणार की उद्या येणार? पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आले, पण आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये यायला पाहिजे असं शेतकऱ्यांना वाटत होतं। मात्र आता तीच प्रतीक्षा तुमची संपलेली असून तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट 2,000 रुपये वाटपाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता होत आहे। त्यामुळे काळजी करू नका, कोणत्याही क्षणी आता तुम्हाला लवकरच 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत। मात्र त्यासाठी लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 ते 3 कामे करणं गरजेचं आहे। जर सरकारने सांगितलेली ही 3 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल व नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। मग आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ही 3 कामे करावीच लागणार आहेत। मग नेमकी कोणती 3 कामे करायची त्याबाबतची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला। त्यापूर्वी आता पैसे वाटपाला नेमकी कधी सुरुवात होत आहे, सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, कोणत्या तालुक्यांमध्ये जमा होणार, आता त्याबाबतची सविस्तर यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे। या ठिकाणी लक्ष देऊन बघा, सरकारने आता काय सांगितलं आहे। तर इकडे बघू शकता, सरकारने सांगितलं आहे की वेळोवेळी या योजनेच्या हप्त्याचे वितरण आपण करतच आहोत आणि आता सांगण्यात आलेलं आहे की 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करण्यात आलेला आहे। उदाहरणार्थ 7व्या हप्त्याचं वितरण 9 सप्टेंबर 2025 रोजी केलं। अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं। ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली व त्यांनी सांगितलं की आता तो हप्ता वाटप केला त्याचे 2,000 रुपये आले। त्यानंतर आताचा पीएम किसानचा हप्ता वाटप केला त्याचे 2,000 आले, 4,000 जमा झाले। मात्र आता अजून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। बघा, आतापर्यंत 7 हप्ते भेटले असं त्यांनी सांगितलं व आता आम्ही 8वा हप्ता पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे बळीराजाला आता चांगला दिलासा नक्की मिळतोय। बघू शकता, 8व्या हप्त्याचे हे 2,000
रुपये तुम्हाला आता डायरेक्ट मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. मात्र त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेचे पैसे ज्यांना मिळणार आहेत त्यांना अनुदानाचे पण आधी द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. अनुदान 10,000 रुपये त्यांनी सुरू केलेलं असून अनुदानाचे पण 10,000 रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर चला आता नेमके पैसे वाटप होणारे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी बघूया. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट 10,000 रुपयांचं अनुदान भेटेल व ते अनुदान भेटल्यानंतर डायरेक्ट नमो शेतकरीचे 2,000 रुपये देखील सर्वात आधी 100% भेटणार आहे. ज्यांना नमो शेतकरीचे पैसे भेटणार आहेत त्यांना अनुदानाचे पण 10,000 रुपये आम्ही देणारच आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे. तर चला आता वाटपाच्या यादीतील तालुके व जिल्हे कोणते आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो. यादीमध्ये आपला जिल्हा आहे का, आपला तालुका आहे का ते पण तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण सरकारच्या माध्यमातून 13 तालुके आता निवडण्यात आलेले आहेत. 13 तालुक्यामध्ये व 13 जिल्ह्यामध्ये आणि 96 तालुक्यामध्ये हे पैसे पूर्ण आता जमा होणार आहेत. जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 10,000 रुपयांचं अनुदान कोणत्या क्षणी येईल आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता त्यानंतर लगेच सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येणार आहे. तर चला आता ती यादी या ठिकाणी आपण बघूयात. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील यादी सर्व काय स्पष्टपणे माहिती जाहीर झालेली आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की पूर्ण पैसे आता हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होतील. आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्हे तालुके सर्व काय माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बघा पहिला जिल्हा तालुका आपल्याला दिसून देखील येत आहे. यामध्ये बघा माणगाव तालुका, या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता रब्बी अनुदान 10,000 रुपयांचे याही तालुक्यामध्ये येणार असून हे पैसे मिळतील. एवढंच नाही तर आता 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे काय सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाहीत. आता नियम बदललेला आहे. पीएम किसान योजनेचा नियम सरकारने अचानक बदलला व बरेच शेतकरी वगळले. आता या नियमामुळे देखील नमो शेतकरी योजनेतून बरेच शेतकरी वगळणार आहेत. तुम्हाला माहिती पण व्हायचं नाही की आपलं नाव काढून टाकलेलं आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर सरकारने सांगितलेली ती 3 कामे अर्जंट पूर्ण करून घ्यायची आहेत. आता फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या 4 ते 5 दिवसामध्ये ही 2 ते 3 कामे पूर्ण करणं गरजेचं आहे. नेमकी कोणती 3 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती देखील तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. त्यापूर्वी काय करूयात, पैसे वाटप होणारे नेमके कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर इकडे बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार अनुदानाचा देखील टप्पा 10,000 रुपयांचा सोडण्यात येणार आहे. ज्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये भेटले त्यांना अनुदानाचे 10,000 रुपये भेटणार आहेत व 10,000 रुपये अनुदान जसं जमा होईल तसं लगेच 2,000 रुपये नमो शेतकरीचे पण हे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत. अनुदान वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा एक जिल्हा बघायला मिळत आहे, लातूर जिल्हा. जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर काय होईल, आता नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला तर सर्वात आधी मिळणारच आहे. मात्र त्यापूर्वी 10,000 रुपये अनुदानाचे पैसे येतील व जसं 10,000 रुपयांचं अनुदान येईल तसं लगेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हे 2,000 रुपये 100% मिळतील. सरकारचा निर्णय आता फिक्स झालेला आहे. सरकारने सांगितलं आहे की आम्ही एकदा जर निर्णय घेतला तर तो पूर्ण करतच असतो. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची आता गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा हे 2,000 रुपयांची रक्कम नमो शेतकरी योजनेची पण या लातूर जिल्ह्यामध्ये पण जमा होणार आहे. मात्र अनुदानाचे पण 10,000 रुपये आता येणार आहेत. लक्ष देऊन बघा यादी तुमचा तालुका आहे का, जिल्हा आहे का, जर असेल तर डायरेक्ट आता पैसे येतील डीबीटीच्या माध्यमातून. डायरेक्ट नमो शेतकरीचा पण हप्ता हा तुमच्या बँक खात्यात 100% 2,000 रुपयांचा जमा होईल. कारण की सरकार हप्ता देताना आता डीबीटी प्रक्रिया सुरू करणार आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही मंजूर करत आहोत. मात्र हप्ता मंजूर झाल्यानंतर डीबीटीची प्रक्रिया ही आम्ही सुरू करणार असून डीबीटीचं काम जसं पूर्ण होईल तसे तिकडून पैसे टाकल्यानंतर जास्तीत जास्त 15 किंवा 20 मिनिटं लागतील. तेवढ्या टायमिंगमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होऊन जातील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर चला आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. अनुदान देखील आता वाटप होणार आहे व नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता 2,000 रुपयांचा वाटप होणार आहे. आता वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत. आता त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात.
तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे। या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। धाराशिव जिल्हा बघा, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे 10,000 रुपये पोहोचलेले आहेत। ज्यांना मिळालेले नसतील त्यांना पुढच्या 2 दिवसात मिळून जातील, त्यामुळे काळजी करू नका। मात्र आता हे अनुदानाचे पैसे तर आले, मात्र या जिल्ह्यात 2,000 रुपये रक्कम ही नमो शेतकरी योजनेची पण सर्वात आधी जमा होणार आहे। टोटल पैसे शेतकऱ्यांना मिळून जाणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आता यादीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर तालुक्यांच्या यादीत तुळजापूर तालुका, या तुळजापूर तालुक्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। 10,000 रुपयांचं अनुदान मिळालं आहे। ज्यांना मिळालं नसेल 2 ते 3 दिवसात मिळून जाईल, मात्र लगेच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे अजून जिल्हे तर बघूयात। मात्र फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे, किती वाजून किती मिनिटाला हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे भेटणार व आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हप्त्याची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होईल, ती पण माहिती बघूयात। कारण ही 2 ते 3 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। हे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत। होय, ही 100% खरी बातमी आहे व तसा निर्णय देखील आता जाहीर झालेला आहे। तर चला ती माहिती देखील तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघू शकता या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तर या ठिकाणी माहिती आलेली आहे व सांगितलं आहे की वेळोवेळी योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू राहणारच आहे व नमो शेतकरी योजना बंद होणार नाही। तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत असून याचा फायदा देखील होत असल्याचं सांगितलं आहे व केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित योगदानातून ती 15,000 रुपयांपर्यंत वाढण्याची योजना असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले व हे 2,000 रुपयांची हप्त्याची रक्कम आता पुढे चालून वाढणार असून शेतकऱ्यांना जो 2,000 रुपयांचा हप्ता मिळतोय तो 2,000 रुपयांचा भेटणार नसून त्यापेक्षा अधिक हप्ता आता शेतकऱ्यांना भेटत जाणार आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळेस एक शब्द दिलेला होता की नमो शेतकरी योजनेचे आम्ही पैसे वाढवणार, त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज नाही। थोडा वेळ लागेल, मात्र ती हप्त्याची रक्कम वाढून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे टोटल सर्व पैसे हे जमा होऊन जातील। कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर आता नेमकी कोणती 3 कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील, ती माहिती आपण बघूयात। कारण आलेल्या माहितीनुसार आता सरकारने 3 ते 4 असे कडक नियम लावल्यामुळे शेतकऱ्यांची आता अडचण वाढलेली आहे। या नियमामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील आता वाढलेली आहे। आता हे नियम असे लावले आहेत की त्यामुळे जर शेतकऱ्यांनी ही 2 ते 3 कामे केली नाहीत तर त्यांचा हप्ता डायरेक्ट कायमचा बंद देखील होऊ शकतो। तर या ठिकाणी बघा आता नेमकी कोणती 2 ते 3 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो। तर बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिसत आहे। त्यांनी सांगितलं आहे की ई-केवायसी पूर्ण करणे आहे सर्वोत्तम उपाय, म्हणजे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। हे काम PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या CSC केंद्रावरून तुम्ही करू शकता। कारण की ई-केवायसी जर केली नाहीत तर अडचण होऊ शकते। आता ई-केवायसी कुठं करायची आहे तर आता तुम्हाला शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये CSC केंद्र असेल, छोटं मोठं असो काही अडचण नाही, CSC केंद्रावर जायचं आहे, त्यांना म्हणायचं आमची केवायसी करा, केली असेल तर काय अडचण नाही, नसेल तर करून घ्या, जेणेकरून तिकडून पैसे टाकले की इकडे 20 मिनिटाच्या आत पैसे खात्यामध्ये जमा होतील। त्यानंतर तुम्हाला अजून काय एक काम करायचं आहे, बँक खाते आधार लिंक आणि DBT सक्रिय ठेवणे गरजेचं आहे। हे देखील तुम्हाला सक्रिय ठेवावं लागणार आहे। हे जर सक्रिय नसेल तर मग अडचण येऊ शकते व पैसे भेटणं अवघड होऊ शकतं। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा, काहीच अडचण राहणार नाही। तसेच आता तुमचं बँक खातं तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणं गरजेचं आहे आणि DBT साठी सक्रिय असणं आवश्यक आहे। कारण अनुदानाचे पैसे आणि हे नमो शेतकरीचे पैसे थेट याच मार्गाने जमा होतात। 3 जमिनीच्या नोंदी आवश्यक ठेवणे आणि फार्मर ID काढणे देखील गरजेचं आहे। जर फार्मर ID काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावं लागेल। तुमच्या नावावर शेतजमीन असल्याची नोंद भूमी अभिलेखात सद्यस्थितीला ठेवावी आणि फार्मर ID काढून घ्यावा, कारण भविष्यात अनेक योजनांसाठी तो अनिवार्य केला जात आहे। फार्मर ID नसेल तर हप्त्याचे पैसे येणार नाहीत। मग तो PM किसान योजनेचा लाभ असो किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ असो, हे सर्व पैसे पाहिजे असतील तर आता ही कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत। अशा प्रकारचे अपडेट आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी मित्रांनो
तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ती तारीख तुम्ही म्हणत असाल तर आता ती तारीख म्हणजे 15 डिसेंबर 2025च्या आत हे नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असे एक न्यूज पोर्टलनुसार अंदाज बघायला मिळत आहे. अधिकृत घोषणा अद्याप सरकारने केलेली नाही. जर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अधिकृत घोषणा झाली तर त्याबाबतची माहिती लवकरच देणार आहोत. मात्र एक अंदाजे आलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2025च्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयाची रक्कम जमा होऊ शकते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.